नमस्कार, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय भीम. काय चाललंय मित्रांनो? मग बरं आहे का? कसं काय म्हणते वातावरण? थंडी वगैरे कमी आहे, आता कमी झाली 2 दिवस झालं. तर चला आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या 1 जानेवारीला विजयस्तंभ च्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि पूर्ण देशभरातून जे पब्लिक येणार आहे तिथे प्रचंड गर्दी, प्रचंड प्रमाणात गर्दी. पूर्ण सर्व भीमसैनिकांनी काळजी घ्या आपापली. खूप गर्दी असते त्या ठिकाणी. आम्ही पण जाणार आहे, तुम्हीही या. आणि त्या निमित्ताने आमच्या यवत पोलीस स्टेशनच्या परवा यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पी-आय साहेब आपले नारायण देशमुख साहेब यांनी सर्व दौंड तालुक्याचे जे पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटील आहेत गावोगावी, प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला. सर्व पोलीस पाटलांना एकत्र बोलवून घेतलं आणि यवत पोलीस स्टेशनला काल मीटिंग झाली त्यांची सर्वांची, की ठिकठिकाणी भीमसैनिक आहेत. पूर्ण देशभरातून पब्लिक येणार आहे आपल्या 1 जानेवारीला. ठीक आहे. तर जवळपास आमचा भाग खालचा झाला तर सोलापूर भाग आहे. सोलापूर भागातून भरपूर पब्लिक येणार आहे, जबरदस्त. तर जवळपास सोलापूर हायवे तर जामच राहणार आहे, त्यात काही वाद नाही. मग आता लोक इतर पर्यायी मार्ग शोधतात, खेडेगावातून कुठून आपल्या यवत मधून घुसतील, वाघोली मार्गे, राहू पिंपळगाव मार्गे. तर असे काही मार्ग आहेत वेगवेगळे. मग ते सुद्धा मार्ग जाम होता कामा नये. जे आता कारखाने चालू आहेत, नाही का, कारखाने चालू असल्यामुळे ऊस ट्रॅक्टरमुळे ट्रॅफिक जाम होतं. आणि खेडेगावातले ट्रॅक्टर रस्ते स्मॉल आहेत, छोटे रस्ते आहेत. त्याच्यामुळे मग पब्लिकनी थोडंसं काळजी घेण्याचं कारण आहे, असं देशमुख साहेबांच्या वतीने सांगण्यात आलं. पोलीस पाटलांना तसं त्यांनी सांगण्यात आलं. आणि जे रोडच्या कडेला जे स्टॉल असतील, तर स्टॉल राहणारच, प्रश्नच नाही. पाणी बॉटल, चहा, वडापाव, गाड्या वगैरे हे राहणारच. कारण एवढं एवढं पब्लिक म्हणजे तर सगळ्या लोकांचं तिथं, कोणाचं व्यवसायासाठी येतं, कोण कोणाचे पोट भरण्यासाठी, कोण कोण कसं कसं, असं प्रत्येकाचं त्या विषयावरती राहणारच ते, नाही का. तर सर्वांनी व्यवस्थित या, जास्त आपापल्या जीवाची काळजी घ्या. पूर्ण देशातून हे पब्लिक तिथं भीमा कोरेगावला उपस्थित राहणार आहे. तरी व्यवस्थित आम्ही तुम्हाला तिथे सर्व लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करूच 1 जानेवारीला. आणि आम्ही पूर्णपणे जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या माध्यमातून, युट्यूब फॅमिलीकडून, आपल्या चॅनलवरून, आणि दाखवायचा प्रयत्न करू. तरी सर्वांना विनंती आहे की व्यवस्थित या. सर्व पोलीस पाटलांना आमच्या तालुक्याच्या साहेबांनी विनंती केलेली आहे की आपापल्या गावातून बाहेर कसं निघता येईल, आणि कुठेही वादविवाद व्हायला नको, कोणाचेही कुठेही गाडीचं कुठं अपघात व्हायला नको. ट्रॅक्टरचे जे ऊस वाहतूक आहे ते कुठल्या मार्गावरनं कशी वळवायची, इकडून वाघापूर चौफला, उरुळी कांचन ह्या मार्गे इकडून वळवायची, किंवा वरून येणारे चौफला, सोपा, केडगाव, तिकडून लोक ती वाहतूक तिकडून ती वळवायची, असा विषय आहे सगळा. तर जवळपास आता दौंड तालुक्यातून काही नाही म्हणलं तरी 50,000 पब्लिक जाणार आहे जवळपास. आता यवतमधूनही आमच्या 200-300 पोरं निघणार आहेत, रॅली यवतमधून सुद्धा. तर त्या सुद्धा सगळ्या यवतच्या भीमसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी पण नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात. आणि तुम्ही पण या, सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उभा राहा, तिथे उपस्थित राहा नक्कीच. आणि बघूया आपण. चला पुढे बाकी काय म्हणताय सगळीकडे, जिकडं तिकडं. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कुठे अनुसूचित प्रकार घडत असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला ॲक्टिव्ह मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर आहे आमचा 9529007072. या नंबरला मेसेज करा. 9529007072 या नंबरला मेसेज करा. कुठे काय प्रकार घडत असतील, किंवा कोणाच्या व्यवसायाच्या जाहिराती असतील, कोणाच्या नवीन व्यवसाय चालू करते त्या जाहिराती असतील, तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पब्लिक पर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वांनी पुन्हा एकदा 1 जानेवारीला या. विजयस्तंभाच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. चला काय म्हणते बाकी अजून. आता परवा आमचे दादा इथे आले होते, राहुल दादा आमदार, पण तिथे काय आम्हाला जायला जमलं नाही, नाही का, एकंदरीत. तर करूया. आणि दुसरा एक विषय आहे मित्रांनो, आपण आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राच्या डॉक्टरांशी आपण मुलाखत घेत असतो. तर कोणाला काय आरोग्यविषयक प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला विचारा. नक्कीच आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करूया. आणि जे तुमचे आजार असतील,
काही असो, अगदी पाठीच्या मणक्यापासून तर गुडघे असतील, माणसाचे सांधे दुखतात, ब्लड प्रेशर, रक्त कमी, असे काही प्रकार आहेत. जवळपास बरेच असे आजार आहेत. आयुर्वेदिक उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. आपले डॉक्टर्स आहेत, डॉक्टर शिंगेवाडेकर, त्या डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आपण. तरी काय असेल तर माझ्या त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. आणि आपण आता प्रत्येक वेळेला डॉक्टरांचे प्रत्येक विषयावरती एक व्हिडिओ बनवत असतो आपण रोज, आजही बनवणार आहे. तर त्या विषयावर त्यानुसार तुम्हाला काय कोणाच्या आरोग्याविषयी जर काही तक्रारी असतील तर नक्कीच आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा, मेसेज करा, व्हॉट्सअप कॉल करा, आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. ठीक आहे, चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओज ब्लॉगमध्ये. आणि चला, रामकृष्ण हरी सर्वांना, जय शिवराय, जय भीम. चला.